सगळ्यात महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये आज पहिल्यांदाच मनोज जरांगेंचा हुंकार. ते कोणावर साधणार निशाणा याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांसह आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी गेल्या 1 ते 1.5 वर्षात राज्यभरात रॅली काढली, सभा घेतल्या. नाशिकमध्ये मात्र अद्याप एकही सभा किंवा रॅली झालेली नव्हती. आता नाशिकात आज पहिल्यांदाच जरांगेंचा हुंकार ऐकायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेल्या शांतता रॅलीचा सीबीएस चौकातील जाहीर सभेत समारोप होणार आहे. यावेळी 5 लाख मराठा बांधव आरक्षणासाठी एल्गार करतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलाय. जरांगे यांनी गेल्या आठवड्याभरापासून सुरू केलेल्या शांतता रॅलीचा आज नाशिकात समारोप होणार आहे. आरक्षण आंदोलनाची मशाल हाती घेत तपोवनातून सकाळी 11 वाजता रॅली सुरुवात होऊन पंचवटी मार्गे रविवार कारंजा, रेडक्रॉस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरून सीबीएस चौकापर्यंत असा 7 किलोमीटरचा टप्पा पार करत या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने 1600 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जादा बंदोबस्त तैनात केला. रॅली मार्गावर 2000 स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. दरम्यान या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला, तर शहरातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेल्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकातच का आणि मनोज जरांगेंची तोफ कोणावर डागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.